आजच्या लेक्चरमध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे आणखी काही MCQ आपण सॉल्व करणार आहोत. आपला पुढचा MCQ आहे का, द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 1 + a + a² + and so on + a raised to k is equal to 1 + a into 1 + a² into 1 + a raised to 4 is given by x is equal to. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी लेफ्ट साइड जी आहे ती सम आहे बा, फायनाईट टर्मची सम आहे. आणि ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की याच्यामध्ये कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा आपण क्वेश्चन घेतला तर तो काय येतोय, कॉन्स्टंट येतोय, a येतोय. ओके, म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. तर आपल्याला माहित आहे, वी नो दॅट, सो वी नो दॅट a + ar + ar² plus and so on plus ar raised to n minus 1 म्हणजे n टर्म आहेत का जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधले, हे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, ही n टर्म. सो सम ऑफ n टर्म्स ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन बिकम a into bracket 1 minus r raised to n divided by 1 minus r under the condition mod r is less than 1. ओके, तर या ठिकाणी ही जी LHS आहे, सो therefore 1 + a + a² plus and so on plus a raised to x is equal to 1 + a into 1 + a² into 1 + a raised to 4 implies, ही सम आहे या फॉर्म्युल्याप्रमाणे येईल पहा. a म्हणजे या ठिकाणी आहे 1 फर्स्ट टर्म, सो इनटू ब्रॅकेट 1 minus r raised to n, या ठिकाणी r म्हणजे कॉमन रेशो आहे a, सो a raised to n या ठिकाणी x + 1 येणार आहे. पॉवर काय याची पहा, x आहे म्हणजे त्याच्यामध्ये 1 ऍड होईल, सो x + 1 divided by 1 minus a bracket complete is equal to this right hand side as it is 1 + a plus 1 + a² into 1 + a raised to 4. Now simplify this, we get 1 minus a raised to x plus 1. ओके, लक्षात आलेलं आहे, पॉवर 1 ने वाढणार आहे. पॉवर n - 1 असेल तिथं काय आलेलं आहे, पॉवर n आलेलं आहे. इथं आपला r जो आहे तो a आहे, त्याची पॉवर x आहे, ते 1 ने वाढेल. ओके, सो वी गेट, shift this 1 minus a toward right side, we get 1 minus a into 1 plus a into 1 plus a² into 1 plus a raised to 4. Okay, so in that way we get 1 minus a raised to x plus 1 is equal to 1 minus a², using formula 1 a minus b into a plus b. Okay, या दोघांची वजाबाकी या ठिकाणी त्या दोघांची बेरीज मल्टिप्लाय आहे म्हणजे ते येणार आहे a² minus b², a म्हणजे 1, b म्हणजे a, into this 1 plus a² as it is into 1 plus a raised to 4 as it is. Since a minus b into a plus b is equal to a² minus b² using this formula. Okay, and now this become 1 minus a raised to x plus 1 as it is, again using same formula. ओके, परत तोच फॉर्म्युला काय, इथं ज्या दोघांची वजाबाकी त्या दोघांची बेरीज पुढे मल्टिप्लाय आहे म्हणजे येणार आहे 1 minus a raised to 4. ओके, a² चा स्क्वेअर a raised to 4 into a 1 plus a raised to 4 as it is, again using same formula we get 1 minus a raised to 8, so this become 1 minus a raised to x minus plus 1. Okay, so this implies, so we get a raised to x minus 1, दोन्ही साइडचा +1 कॅन्सल झाला, a raised to 8, so this become a raised to x plus 1 is equal to a raised to 8, दोन्ही साइडचं मायनस साइन कॅन्सल झालं. ओके, +1 इकडचं +1 कॅन्सल झालं म्हणजे मायनस टर्म उरलेलं आहे. हे दोन्ही मायनस साइन कॅन्सल झाल्यानंतर हे उरलं. ठीक आहे, त्याच्यानंतर बेस सेम आहे, दोघं इक्वल आहेत म्हणजे पॉवर सेम असणार आहे, x plus 1 is equal to 8, so this implies x is equal to 7. So this is our required desired answer, so option C is correct option. Now in next example we have given the geometric mean between a and b. a आणि b मधला geometric mean दिलेला, काय दिलेला आहे तर ते हे डेरिव्हेशन दिलेलं आहे. अशा केसमध्ये व्हॅल्यू ऑफ n काय असेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो गिवन a raised to n plus 1 plus b raised to n plus 1 divided by a plus b is equal to geometric mean between a and b means square root of ab. ओके, आणि b च्या मधला जॉमेट्रिक म्हणजे मीन म्हणजे काय असणार आहे, स्क्वेअर रूट ab असणार आहे. ओके, जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, geometric mean is equal to root ab. ओके, त्याला सिम्प्लिफाय करायचे, सो वी गेट a raised to n plus 1 plus b raised to n plus 1 is equal to, हे शिफ्ट केलं
हे आलं ए रेस टू हाफ इंटू बी रेस टू हाफ, बरोबर. ही टर्म रूट आहे मल्टिप्लिकेशनचं, पॉवर सेपरेट झाली. ए प्लस बी, सॉरी या ठिकाणी ए रेस टू एन आहे, बी रेस टू एन आहे. सो ए रेस टू एन प्लस बी रेस टू एन. ओके, ठीक आहे. नाव दिस बिकम ए रेस टू एन प्लस वन प्लस बी रेस टू एन प्लस वन. याने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं, इथं बेस सेम आहे ए, पॉवरची ॲडिशन होईल एन प्लस हाफ इंटू ए मल्टिप्लाय बी रेस टू हाफ ॲज इट इज. सिमिलरली या टर्म या सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं ए रेस टू हाफ ॲज इट इज, बी ची पॉवर येईल एन प्लस हाफ. ओके, बेस सेम असताना मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरची ॲडिशन येते. दोन्ही टर्म शिफ्ट केले मी राईट साईडला. ए रेस टू एन प्लस वन मायनस ए रेस टू एन प्लस वन इंटू बी रेस टू वन अपॉन टू प्लस हे बी रेस टू एन प्लस वन आणि ही मायनस ए रेस टू हाफ बी रेस टू एन प्लस हाफ इज इक्वल टू रिअलाइज ई. आता या दोघांमधून मी ए रेस टू एन प्लस हाफ कॉमन घेतो. इथं ए रेस टू एन प्लस वन आहे, इथं ए रेस टू एन प्लस हाफ आहे. सो टेक ए रेस टू एन प्लस हाफ कॉमन. हा वन म्हणजे काय, हाफ प्लस हाफ, म्हणजे इथं उरेल ए रेस टू हाफ मायनस इथं उरेल बी रेस टू हाफ. सिमिलरली याच्यातून मी मायनस बी रेस टू एन प्लस हाफ कॉमन घेतो, म्हणजे इथं उरेल ए रेस टू प्लस हाफ, मायनस साईन कॉमन घेतल्यामुळं हे प्लस झालं आणि इथं मायनस बी रेस टू हाफ होणार, बरोबर. एन प्लस वन म्हणजे काय, एन प्लस वन म्हणजेच एन प्लस हाफ प्लस हाफ. पुढचा MCQ आहे पहा. द जॉमेट्रिक मीन ऑफ द नंबर्स 3, 3 square, 3 cube and so on 3 raised to n is. So we know that geometric mean of a1, a2, a3 and so on an, its geometric mean equal to nth root of a1 into a2 up to an. ओके, या ठिकाणी आपल्याला कोणाचा जॉमेट्रिक मीन हवा आहे, तर या ठिकाणी आपल्याला 3, 3 स्क्वेअर, 3 क्यूब अँड सो याचा जॉमेट्रिक मीन हवा आहे. सो देअरफॉर जॉमेट्रिक मीन इज इक्वल टू किती टर्म्स आहेत पहा. ही फर्स्ट टर्म आहे, 3च्या पॉवरला 1 आहे, 3च्या पॉवरला 2 आहे, ती सेकंड टर्म आहे, म्हणजे 3च्या पॉवरला n असणारी nth टर्म असणार आहे. सो nth रूट ऑफ 3 into 3 square into 3 cube into and so on 3 raised to n. ओके, सो दिस बिकम, आता पहा या ठिकाणी 3 ची पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे, बेस प्रत्येकाचा सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. सो वी गेट 3 raised to 1 plus 2 plus 3 plus and so on plus n. Bracket raised to nth root means bracket raised to 1 upon n. So in that way we get this become 3 raised to इंटिजर टर्म आहेत पहा, पॉझिटिव्ह इंटिजर आहेत 1 to n, त्यांची ॲडिशन, पॉझिटिव्ह इंटिजर 1 to n ची ॲडिशन असते n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 डिवायडेड बाय अँड होल ब्रॅकेट रेस टू 1 अपॉन n. हा मल्टिप्लाय वरचा येईल आणि हा डिवायडेड कॅन्सल होईल आणि आपल्याकडे उरेल 3 रेस टू n प्लस 1 अपॉन 2. ओके, हे ॲडिशन लक्षात ठेवा. 1 to n पर्यंतचे जे पॉझिटिव्ह इंटिजर आहे त्यांची ॲडिशन असते
n इंटू एन प्लस 1 अपॉन 2, किंवा आपण याच्यावरती आपलं ॲडिशनचा जो कन्सेप्ट आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा तो पण याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे. सो इन दॅट वे वी गेट 3 raised to n plus 1 upon 2. दॅट मीन्स ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय का, या एक्झाम्पलमध्ये म्हटलंय जॉमेट्रिक मीन. कोणाचा जॉमेट्रिक मीन हवा आहे? रूट ऑफ द इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे त्याच्या रूटचा जॉमेट्रिक मीन हवा आहे आपल्याला. सो लेट अल्फा कॉमा बीटा आर रूट्स ऑफ x स्क्वेअर मायनस 18x प्लस 9 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला त्या रूटचा जे रूट आहेत त्याचा जॉमेट्रिक मीन हवा आहे. आपल्याला माहिती आहे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जर 1 असेल तर आपल्या रूटची मल्टिप्लिकेशन म्हणजे 9 असते आणि त्या रूटची ॲडिशन म्हणजे काय असते? -18 असते. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 9. and therefore geometric mean is equal to दोन टर्मचा जॉमेट्रिक मीन घेतोय म्हणजे स्क्वेअर रूट असणार आहे कोणाचा? अल्फा इंटू बीटाचा, कारण आपल्याला रूटचा जॉमेट्रिक मीन हवा. सो दिस बिकम स्क्वेअर रूट ऑफ अल्फा इंटू बीटा इज 9. सो वी गेट 3. सो ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. ओके, 3चा स्क्वेअर रूट काय तर सॉरी 9चा स्क्वेअर रूट काय तर 3. अल्फा आणि बीटा याचा जॉमेट्रिक मीन आहे म्हणजेच रूटचा जॉमेट्रिक मीन आहे 3. In next example, we want to find value of this number. So 0.42 dot 3 dot. That means this number becomes 0.4232323 and so on. So I will write this number as, so this is equal to 0.4 plus 0.023. इथून पुढचे नंबर रिपीट होतात 23 नंबर. सो आय विल राईट दिस एज 0.023 प्लस 0.00023 प्लस 0.0000023 अँड सो. ओके, या पद्धतीने तो नंबर येईल प्लस अँड सो. तर या ठिकाणी हे होणार आहे पहा 0.4 आणि पुढची जी आपली सिरीज आहे त्याच्यामध्ये, सो इन दिस सिरीज a is equal to 0.023 and r means common ratio of next term with previous term is 0.00023 divided by 0.023. So this becomes 0.01. So here r is 0.01 and a is 0.023. So therefore this becomes 0.4 plus, आणि या ठिकाणी r जो आहे तो काय आहे? मॉड्युलस ऑफ r इज लाइज बिटवीन 1 आहे, -1 आणि 1 च्या मधली ती व्हॅल्यू आहे r ची. म्हणजे आपली समेशन येणार आहे इन्फायनाइट समेशन a इनटू ब्रॅकेट, किंवा आपण त्याला असं लिहू शकतो 1a अपॉन 1 मायनस r. सो दिस बिकम्स 0.4 plus value of a is 0.023 divided by value of r 1 minus r is 0.01. So this becomes 0.4 plus 0.023 divided by 0.99. Okay, and now simplify this. We get 0.4 plus 0. या पॉइंटला आपण शिफ्ट करूया किंवा याला मल्टिप्लाय करून घेऊया, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल ते 0.99 प्लस 0.023 डिवायडेड बाय 0.99. ओके, आता इथं 2च 9 आणि त्याचा अर्थ डिनॉमिनेटरला जे आहे ते 990 असणार आहे. म्हणजे या
Here I have given some MCQs for homework. So you should simplify this yourself. So this is our first example in which we require to find value of alpha, and here we have given sum of infinite numbers equal to 45 divided by 8. So use concept of infinite sum of term of geometric progression. So this is the geometric progression with value of a, first term is 3 and common ratio r equal to alpha. Similarly solve this example also. Now in third example, this is same as first and second one. So here we require to find value of 1 plus ab into a into b plus a square into b square plus and so on up to infinity. So here also use sum of infinite term of geometric progression, and here note that the required answer is in x and y. ओके, x आणि y मध्ये आपल्याला आन्सर हवा आहे, म्हणजे याची जी सम येणार आहे त्याची मदत आपल्याला हे फाइंड करण्यासाठी होणार आहे. Now in last example we have given ABC are in geometric progression. That means B is the geometric mean of A and C. That means B is equal to square root AC. So use this concept and check which answer is correct one. Okay, तर या पद्धतीने इझिली तुम्ही 4 एक्झाम्पल सोडवू शकता. थँक्यू.